प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी श्रावण स्पेशल बनवलेली आहे कुरकुरीत अशी आळूची वडी। आळूची वडी आवडते पण बनवता येत नाही किंवा बनवली तर ती कुरकुरीत होत नाही, तर त्यासाठी तुम्ही हा फुल व्हिडिओ बघा। तुम्हाला आळूची वडी कशी वळायची आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं हे आज आपण पाहूया। तर पाहू शकता ही आळूची पाने मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी लहान पाने एकीकडे आणि मोठी पाने मी एकीकडे घेतलेली आहे, म्हणजे आळूची वडी वळण्यासाठी सोयीस्कर म्हणून मी अगोदरच करून ठेवलेलं आहे। तर हे घेतलेलं आहे मी बेसन पीठ। आता हे मी घेते 4 चमचे बेसन पीठ। आता हे बेसन पीठामध्ये आपण टाकणार आहे कुरकुरीत होण्यासाठी मी 2 चमचे घेतलेलं आहे हे कॉर्नफ्लॉवर। तर 2 चमचे पुरेसे होतात किंवा तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता, त्याने आळूची वडी कुरकुरीत होते। 1 चमचा पांढरे तीळ म्हणजेच हावरी घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचाभर मी घेतलेले आहे जिरे। आता आपण टाकूया चिंच गुळाचा हा एक कोळ। तर आता मी हे टाकते, म्हणजे आळूची वडी जी आहे ना चिंच गुळाचा कोळ टाकला ना मस्त आंबट गोड आणि तिखट होते, मग खायला पण एकदम छान लागते आणि लहान मुलांना अशी आळूची वडी जर बनवली तर प्रचंड आवडते। आता चिंच गुळाचा हा कोळ तुम्हाला कसा बनवायचा यासाठी मी फुल व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की पहा। आणि हे घेतलेलं आहे मी 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। अशी पेस्ट केली ना तर आळूची वडीची चव अजून दुप्पट तिप्पट होते। लाल मिरचीसुद्धा वापरू शकता, पण आलं लसणाची पेस्ट जर घातली ना आलं लसूण आणि हिरवी मिरचीची तर ती छान होते। आणि चवीनुसार आपण टाकूया मीठ। आता हे सर्व आपलं रेडी आहे। आता आपल्याला काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून आता हे पीठ मळून घ्यायचे। तर बरेच जण सगळं व्यवस्थित करतात, पण पीठ मळताना काय करतात की पातळ मळतात, जसं आपण भजे बनवण्यासाठी मळतो तसं। तर तसं अजिबात मळायचं नाही। जेव्हा तुम्हाला आळूची वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत हवी असते तेव्हा पीठ हे मळताना थोडं थोडं पाणी टाकून एकदम घट्ट असं पीठ मळायचं, म्हणजे वडी जी आहे ना कुरकुरीत राहते। तर हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याचं पीठ जे आहे ना असं दाटसर मळायचं, पातळ नाही करायचं, असं घट्ट पीठ पाहिजे म्हणजे वडी छान कुरकुरीत होते। तर आता हे पीठ जे आहे ना आपलं बघा, आता आळू वडीसाठी हे पीठ म्हणजे हे बॅटर आपलं तयार आहे। तर चला आता आपण पाहूया आळूची वडी वळायची कशी। तोपर्यंत चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा। तर चला, चाळणीला थोडंसं तेल लावून ठेवलेलं आहे। आता ही लहान आळूची पाने वेगळीकडे आणि मोठी आपण वेगळीकडे ठेवली होती। आता काय करायचं, आळूची वडी वळताना नेहमी मोठं पान जे आहे ना ते अगोदर खाली ठेवायचं आणि हे पीठ जे आहे आपलं बॅटर तयार आहे थोडं थोडं घेऊन पूर्ण पानाला ते लावून घ्यायचं। आता वडी कशी वळायची हे पहा। तर पान ठेवताना आपण उलटं ठेवलेलं आहे, जे शिरा जे आहे त्या वरच्या साईडने आलं पाहिजे आणि त्या साईडने आपल्याला हे पीठ लावायचं आहे। तर तसं पूर्ण पीठ लावून घ्यायचे। नंतर दुसरं पान घ्यायचं, ते पण मोठंच घ्यायचं, जे आपण खालच्या साईडला होतं ती दोन्ही पानं मोठी वापरायची आहेत। आता त्याला पण आपण हे बॅटर पूर्ण लावून घेऊया। आता मोठी पाने लावून झालेले आहे, आता मात्र आपण छोटी छोटी पाने घ्यायची, छोटी छोटी पाने आतल्या साईडने लावायचं। हे बघा आता काही उलटी काही सुलटी अशी पद्धतीने पानं लावून घ्यायची, म्हणजे वडी व्यवस्थित वळता येते आणि पूर्ण बाजूने असं पीठ जे आहे ना म्हणजे बॅटर ते लावून घ्यायचं। आता पाहिलंच असेल की 2 उलटी ठेवली होती काही सुलटी, हे बघा अशी उलटी पालटी लावून घ्यायची। आता ही जवळजवळ 20 पानं होती, मी 10 पानं एका वडीसाठी इथे वापरलेली आहे, कारण ही विकत आणलेली आहे त्यामुळे विकत आणली की थोडीच येतात। तर अशी उलटी पालटी ठेवून आळूची पानाला असं पीठ लावून घ्यायचे। तर ही बाकीची जे आहे ते आपण दुसऱ्या वडीसाठी ठेवूया। तर बघा आता हे बॅटर लावून झालं की काय करायचं, तर एक बाजू घ्यायची आणि अशी दुमडून घ्यायची आणि त्याला पण पुन्हा पीठ लावून घ्यायचं। आणि ही झाली की आता दुसऱ्या साईडची पण तसंच करून घ्यायचं, असं दुमडून घ्यायचं आणि त्याला पण पीठ लावून घ्यायचं। आता वडी वळायची कशी ते बघा, जी खालची सगळ्यात मागची बाजू आहे ना म्हणजे बघा ही खालची ती अशी दुमडायची थोडीशी, त्याला थोडं साधारण पीठ लावायचं आणि एकदम घट्ट असं वळून घ्यायचं। अजिबात अशी थोडी सैल नाही ठेवायची, घट्ट वळली की आळूची वडी बरोबर एकदम परफेक्ट होते आणि मग तळल्यानंतर नाही ती तेलात सुटत नाही किंवा ती कुरकुरीतसुद्धा होते। तर हे बघा आणि ती कापता पण व्यवस्थित येते, त्यामुळे वळताना घट्ट अशी वळून घ्यायची। तर बघा वळून झालेली आहे, थोडंसं पीठ लावून घेऊया दोन्ही साईडला, मागच्या आणि पुढच्या साईडला। तर ही आपली आळूची वडी जी आहे ती तयार झाली आहे, एकदम इझी आहे। जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी परफेक्ट बनवशाल। तर एक वडी वळून झाली, आता दुसरी पण आपण तुम्हाला मी करून दाखवते। तर मोठं पान जे आहे ते खाली ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की मोठं पान जे आहे ना खालची पहिल्यांदा लावायला घ्यायचं म्हणजे खालच्या साईडला, आणि पान जे आहे ना असं उलटं ठेवायचं, जे शिरा जे आहे त्या वरच्या साईडला आल्या पाहिजे। आता हे पीठ जे आहे ना आपण सगळीकडे असं हे लावून घेऊया। तर तुम्हाला सुद्धा आळूची वडी खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा। तर अगोदर आपण सरळच पानं ठेवलेली आहे
आता आपण इथे अशी उलटी ठेवूया, म्हणजे काही उलटी आणि काही सुलटी अशा पद्धतीने पानं ठेवायची, म्हणजे वडी व्यवस्थित होते, तिचा रोल पण व्यवस्थित बनवता येतो, घट्ट सर रोल होतं, सैल पण पडत नाही, त्यामुळे वडी पण कापता पण व्यवस्थित येते आणि वाफवता सुद्धा व्यवस्थित येते. तर हे बॅटर आपण असं पूर्ण पानांना आळूच्या लावून घेऊया. लावून झालं की बघा असं दोबणून घ्यायचं, त्याला थोडंसं पुन्हा बॅटर लावायचं. तर ही एक बाजू झाली की दुसरी सुद्धा बाजूला आपलं असं हे पीठ लावून घेऊया. आता खालच्या साईडने असं दुमडून थोडंसं पीठ लावायचं आणि आता रोल बनवून घ्यायचं घट्टसर असा. हे बघा आता हा रोल वळताना मात्र असा घट्टसर वळायचा, पोकळ नाही राहायला पाहिजे. तर चला आता हे आपली वडी पाहू शकता वळून झालेली आहे आणि ह्या 2 जरी वड्या असं त्याच्यामध्ये भरपूर वड्या कापून तयार होतात, अगदी तुम्ही पोटभर खाऊ शकता. तर चला आता ह्या 2 वड्या तयार झालेल्या आहे. आता ह्या वाफवून घेणार आहे आपण. तर त्यासाठी मी एकीकडे पाणी उकळायला ठेवलं होतं. छान अशी उकळी आली की आपण वळून घेतलेल्या वड्या ठेवायच्या आहे, त्याच्यावर झाकण ठेवून आता ह्या 15 मिनटं मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत. तर चला 15 मिनटं झालेली आहे. 15 मिनटानंतर पाहूया आपली वडी वाफवून झालेली आहे. त्याला अशी बघा चिरलेले असे भेगा दिसतात, म्हणजे समजायचं की आपली वडी वाफवून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून थंड होऊन देऊया. तर पाहू शकता आपल्या वड्या वाफवून घेतल्या होत्या आणि पूर्णपणे आता मी ह्या थंड करून घेतलेल्या आहे. तर चला आता आपण ह्या फ्राय करण्यासाठी कापून घेऊया. आता तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही कापून घेऊ शकता, म्हणजे कोणाला जाड कापलेले आवडतं तर कोणाला पातळ, तुम्ही कशाही कापा. जर अशा पद्धतीने तुमची वडी जर बनवली तर तुमची क्रिस्पी कुरकुरीतच होणार. आणि आपण ही वडी तळणार नाही, तर मी तव्यावरच तुम्हाला क्रिस्पी करून दाखवणार आहे. जर तुम्हाला तळलेले आवडत असेल तुम्ही तळू शकता, पण मला तळलेले आवडत नाही, त्यामुळे मी तव्यावरती गरम करून घेणार आहे. तर ह्या कापून झालेल्या आहे अशा पद्धतीने. तर मी दुसरी पण कापून घेते. एकीकडे मी पॅन पण तापायला ठेवलेला आहे. तर सगळ्या आपल्या कापून झालेल्या आहेत. तर चला आता हे आपण फ्राय करून घेऊया. जर तुम्हाला तळायचे असेल तुम्ही तळू शकता, पण मी फ्राय करूनच घेणार आहे. थोडंसं तेल टाकून पॅनवरती किंवा तव्यावर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. तर एक एक करून असे लावून घेऊया आणि मस्त तेलात फ्राय करून घेऊया. आणि पॅनवर फ्राय केलं तरी छान कुरकुरीत होतात. तर पाहू शकता एकदम मस्त आपल्या ह्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहे. आम्हाला तर प्रचंड आवडतात. आणि आता पावसाळा चालू झाला की आळूची पानंसुद्धा भेटतात आणि पाहिले का घेऊशीच वाटतात, कारण आळूवडी तर खायला आवडते. तर चला आता दोन्ही साईडनी छान क्रिस्पी करून घ्यायचे आहेत वड्या. आणि क्रिस्पी करताना काय करायचं, शक्यतो मीडियम गॅस करायचा, म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात. फास्ट गॅस नाही करायचं किंवा स्लो पण नाही करायचं, कारण स्लो केला की वडी जास्त तेल पिते आणि लवकर होत नाही, टाईम लागतो. त्याच्यापेक्षा मीडियम गॅसवरती छान फ्राय करून घेऊया आपण या. तर चला आता मी अशा मस्त क्रिस्पी होतपर्यंत त्या फ्राय करून घेते. तर चला अशा मध्ये मध्ये आपल्या अशा उलट्या पालट्या करून घ्याव्या लागणार आहे, कारण दोन्ही साईडने छान क्रिस्पी होतपर्यंत त्या फ्राय करून घ्यायच्या. तळण्यापेक्षा ही पद्धत छान वाटते, कारण तेल जास्त लागत नाही. आता ह्या थोड्याशा मी बाजूला करून ठेवते, कारण ह्या झालेल्याच आहे. थोड्याशा बाजूला करून, कारण पॅन गरमच आहे, त्यावर अजून छान कुरकुरीत होतात. तोपर्यंत थोडंसं तेल टाकून आता बाकीच्या पण वड्या एक एक करून आपण छान फ्राय करून घेऊया. तर ज्यांना आळूची वडी बनवता येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे एका पानाची आळूवडी म्हणजे मिनी वडी कशी बनवायची याचाही व्हिडिओ याआधी आपण अपलोड केलेला होता. तर किंवा कोथिंबीरीची वडी कशी बनवायची, अशा खूप साऱ्या रेसिपी आहे. कोथिंबीरीची भजी असेल, आळूची वडी तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही त्याचे कटलेट्ससुद्धा बनवू शकता. आणि या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. तर चला इकडे आळूच्या वड्या फ्राय होतात, ते ह्यात आपल्या फ्राय करून तयार आहे खाण्यासाठी. बघा मस्त झालेले आहे, छान अशा लेयर्ससुद्धा त्याला सुटलेल्या आहे आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेल्या आहे. आता ह्या तुम्ही अशा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा क्रिस्पी कुरकुरीत वाफेवरती आळूची वडी नक्की ट्राय करा. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.